तर सातारामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सावित्रीबाई फुले आणि त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अभिवादन करतायत आणि मुख्यमंत्र्यांसोबत यावेळी आपण पाहतोय की छगन भुजबळ त्याचबरोबर अतुल सावे हे देखील उपस्थित आहेत। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 193व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी साताऱ्यामधील सावित्रीबाई फुले यांच्या गावी दाखल झाले आहेत आणि सावित्रीबाई फुले यांचं स्मारक या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी आता मुख्यमंत्री शिंदे त्याचबरोबर छगन भुजबळ इतकंच नाही तर अतुल सावे आदिती तटकरे या देखील पोहोचलेले आहेत आणि क्रांतिज्योतींना अभिवादन केल्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदे पुढील कार्यक्रमासाठी रवाना होत आहेत। मात्र यावेळी मुख्यमंत्री शिंदे माध्यमांशी संवाद साधतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 193व्या जयंतीचा कार्यक्रम साताऱ्यामध्ये आयोजित करण्यात आला। समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आठवणींना एक उजाळा देण्यात आलेला आहे। साताऱ्यामधील नायगावमध्ये 1831 साली सावित्रीबाई यांचा जन्म झाला आणि नायगावमधील या वाड्यामध्ये सावित्रीबाईंच्या अनेक आठवणी आजही जतन करून ठेवण्यात आल्या आहेत। राज्य सरकारकडून हा वाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून देखील घोषित करण्यात आला आणि अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी आता मुख्यमंत्री शिंदे हे साताऱ्यामध्ये पोहोचले आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अभिजित पोते सध्या आपल्यासोबत आहेत। अभिजित, क्रांतिज्योतींच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे त्यांच्या गावी दाखल झाले। सागर, सावित्रीमाई क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांची 193वी जयंती आज राज्यभर मोठ्या उत्साहात साजरी होते आणि तोच उत्साह सावित्रीमाईंचं जे जन्मगाव आहे, मूळ गाव नाळेगाव सातारा जिल्ह्यातलं, तिथे देखील ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि याच गावात अभिवादन करण्यासाठी सावित्रीमाईंना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री छगन भुजबळ, अतुल सावे, आदिती तटकरे, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे सगळे मान्यवर आता जो वाडा होता जिथं या वाड्यात सावित्रीमाईंचा जन्म झाला होता त्या वाड्यात हे सगळे मंत्रिमंडळातील मंत्री आणि स्थानिक आमदार आणि नेते पोहोचलेले आहेत। खरं तर मोठा उत्साह या सगळ्या नायगाव गावात असतो। दरवर्षी मोठ्या उत्साहात ही जयंती साजरी केली जाते। अनेक लोक राज्यभरातून सावित्रीमाईंना अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि दरवर्षी एक शासकीय कार्यक्रम देखील खरं तर या नायगाव गावात पार पडत असतो आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः गेल्या वर्षी आणि याही वर्षी देखील या शासकीय कार्यक्रमाला हजर झालेले आहेत। आता ही दृश्य आपण पाहतोय, जो वाडा होता ज्या वाड्यात सावित्रीमाईंचा 1831 मध्ये जन्म झाला होता त्याच वाड्यात मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील इतर नेते सावित्रीमाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करत आहेत आणि इथून जवळच असणाऱ्या स्मारक, जे दुसरं आणखीन एक स्मारक आहे जिथं चित्रफितीद्वारे सावित्रीमाईंच्या जीवनातील महत्त्वाचे क्षण उलगडले आहेत, तिथे जातील आणि तिथून पुढे जो शासकीय प्रशासकीय कार्यक्रम असतो दरवर्षी खरं तर नायगावमध्ये, त्या कार्यक्रमाला देखील मुख्यमंत्री आणि इतर मंत्रिमंडळातील नेते हजेरी लावणार आहेत। सध्या अभिवादन करत आहेत जो वाडा आहे खरं तर सावित्रीमाईंचा, त्या वाड्यामध्ये 1831 मध्ये याच वाड्यात सावित्रीमाईंचा जन्म झाला आणि त्याच वाड्यात मुख्यमंत्री आणि इतर जे मंत्रिमंडळातील महत्त्वाचे नेते आहेत ते आता पोहोचले आहेत आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाचं वातावरण या सगळ्या गावात दिसत आहे। सकाळी एक दिंडी आणि पुस्तकाची दिंडी, ज्यात सावित्रीमाईंचं पुस्तक असतात त्याची दिंडी सुद्धा निघाली होती, ती शोभायात्रा सुद्धा पार पडली होती आणि त्यानंतर मंत्रिमंडळातील हे सगळे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः त्या स्मारकाची, सगळ्या वाड्याची, ज्या वाड्याला राष्ट्रीय पुरातत्व विभागाचं खूप मोठं महत्व आहे, ज्या वाडा आता राज्य सरकारच्या अंडर येतो, त्या वाड्याची पाहणी आणि ज्या वस्तू जतन करून ठेवलेल्या आहेत त्या सगळ्याची पाहणी मुख्यमंत्री स्वतः करत आहेत। काही फोटो खरं तर या वाड्यात लावण्यात आलेले आहेत ज्यामध्ये सावित्रीमाईंच्या जीवनातील महत्त्वाचे क्षण उलगडले आहेत। ते सर्व क्षण ज्या छायाचित्रात टिपले आहेत ते छायाचित्रांची पाहणी मुख्यमंत्री आणि इतर मंत्रिमंडळातील नेते करत आहेत आणि वाड्यात ज्या गोष्टी जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत त्याची देखील सविस्तर पाहणी करत अधिकाऱ्यांकडून माहिती मुख्यमंत्री जाणून घेणार आहेत। मागच्या वर्षी राष्ट्रीय स्मारक जे आहे ते नायगावच्या या वाड्याला घोषित करण्यात आलं होतं आणि पुरातत्व विभागाकडून या सगळ्या वाड्याचं पुन्हा बांधकाम करण्यात आलं होतं। अतिशय जुन्या पद्धतीने हा वाडा बांधण्यात आलेला आहे आणि अनेक गोष्टी जसं स्वयंपाकघर असेल किंवा माझघर असेल किंवा सभागृहाची खोली असेल, या सगळ्या खोल्या ज्या जपून ठेवण्यात आलेल्या आहेत त्याची पाहणी आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते आणि इथून जो प्रशासकीय कार्यक्रम आहे तो दरवर्षीप्रमाणे होतो तो देखील होणार आहे। आज सकाळपासून अनेक राज्यभरातून लोक जे आहेत या सावित्रीमाईंना अभिवादन करण्यासाठी खरं तर येत आहेत। केवळ नायगाव, केवळ सातारा जिल्ह्यातून नाही तर सर्व जिल्ह्यातून, सर्व राज्यातून लोक येत असतात आणि नायगावमध्ये वातावरण देखील तसंच असतं। सर्व घरावर गुढी उभारली जाते, रांगोळ्या काढल्या जातात। जो वाडा आहे
त्याला सुंदर फुलांची आरास केली जाते, कारण अनेक नेते, अनेक मंत्री, अनेक पदाधिकारी असतील, सगळ्या या प्रशासकीय याच्यामधले येत असतात आणि त्यामुळं आज गावात एक वेगळं वातावरण जे आहे ते पाहायला मिळते. सागर, नक्कीच अभिजित, तुम्ही आपल्यासोबत राहाच. तर ज्या ठिकाणी नायगावमध्ये सावित्रीबाईंचा जन्म झाला त्या वाड्यामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झालेत आणि क्रांतिज्योतींना अभिवादन करतात.